सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरोधात सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत माढा तालुक्यातील बेंबळे येथील एका पैलवानाला अटक केली। आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण 50,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। बार्शी तालुका पोलीस ठाण्यात यापूर्वी अवैध अग्निशस्त्राचा वापर करून खून करण्याचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली। दरम्यान टेंभुर्णी येथे करमाळा चौक परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला। हॉटेल सागर परमिट रूममध्ये संशयित इसम बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत अभिषेक उर्फ भैया गायकवाड वय 28 राहणार बेंबळे तालुका माढा याला ताब्यात घेतले। झडती दरम्यान आरोपीच्या कमरेला मॅगझिनसह गावठी पिस्टल आणि एक जिवंत राऊंड आढळून आला। या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा 1959 अंतर्गत कलम 3-7-25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मदने करत आहेत।